यावर्षी अपेक्षापेक्षा लवकर पाऊस सुरू झाला होता। मे महिन्याच्या मध्यातच पावसाची रिपरिप सुरू झाली होती। जूनच्या आधीच मान्सूनची चाहूल लागली, त्यामुळे 15 जूनला एखादी वर्षा सहलीचे आयोजन करावं असं आमच्या ग्रुपमध्ये ठरलं। सहलीला यायची उत्सुकता 8 जणांनी दाखवली होती, पण ट्रॅकिंगचा अलिखित नियम असावा। शेवटच्या दिवशी सदस्य गळतातच आणि तसंच झालं। शेवटी फक्त 4 जण उरलो। गोरेगावपासून साधारण 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या सफाळ्याजवळील काळदुर्ग ह्या किल्ल्यावर जाण्याचं ठरलं। त्याचबरोबर परतीच्या वाटेवर वरई नाका परिसरातील सातवली येथील गरम पाण्याची कुंड आणि वांद्रे डॅमला देखील भेट द्यायची निश्चित झालं। सकाळी 6 वाजता पवार, लतेश, विलास आणि मी आमच्या बिल्डिंग समोर भेटलो। लतेश आणि माझ्या ॲक्टिवा तयार होत्या। 2 ॲक्टिवा आणि 4 जण असा आमचा छोटेखानी पण उत्साही ग्रुप गोरेगाव ते काळदुर्ग अशा रोमांचकारी प्रवासासाठी निघाला। मुंबई ते तुंगारेश्वरपर्यंत रिमझिम पावसाने आम्हाला साथ दिली, पण एकदा वसई ओलांडली आणि तुंगारेश्वर ते विरारच्या शिरसाट पाट्यापर्यंत पावसाने चांगला जोर धरला। नंतर मात्र विश्रांती घेतली आणि त्याची जागा घेतली ती महामार्गावरील अफाट ट्रॅफिकने। गुगल मॅपने पुढील 30 किमी अंतरासाठी तब्बल 1.5 तासाचा अंदाज दाखवायला सुरुवात केली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर जडवाने 4-5 किमी लांब रांगेत उभी होती, पण बाईक्सवर मात्र चप्पल मांदीप्रमाणे वाहनाच्या फटीतून वाट काढत होते। काही कुटुंबीय मात्र ही गर्दी पाहून परतीचा मार्ग धरत होते। या ट्रॅफिकच्या गोंधळातून आम्ही वरई नाका गाठला आणि तिथून सफाळे रोड मार्गे दहिसर करत पालघरच्या दिशेने निघालो। एकदा हायवे मागे पडल्यावर दोन्ही बाजूनी झाडं, हिरवी शेती आणि ओलसर मातीचा सुगंध वातावरणात दुरवळू लागला। गाड्यांचा वेग कमी करत आम्ही निसर्गात मन रमवू लागलो। दहिसर पाटा पार करत वैतरणा नदी ओलांडली आणि आम्ही पालघर मनोहर रोडवर आलो। या रस्त्यावरून जाताना सूर्या नदीचे दर्शन घडते। नदी ओलांडल्यावर काही वेळातच चहाड घाट लागतो। घाट चढू लागल्यावर आजूबाजूला कट्ट्यावर बसलेल्या माकडांच्या टोळ्या दिसू लागल्या। कधी झाडावरून झेप घेत तर कधी गाड्यांकडे उत्सुकतेने पाहत होते। काही वळणं पार करत आम्ही वाघोबा मंदिराजवळ पोचलो। येथून काळदुर्ग किल्ल्याची वाट सुरू होते। याच मंदिरामुळे हा घाट वाघोबा घाट म्हणून ओळखला जातो। मंदिराजवळ पार्किंगमध्ये आमच्या ॲक्टिवा उभ्या केल्या। आमच्या आधी 10-12 बाईक इथे होत्या। प्रत्येकावर दगड ठेवले होते। सुरुवातीला बाईकवर दगड पाहून आश्चर्य वाटलं, पण नंतर त्यामागचं कारण कळलं। ज्यांनी दगड ठेवले होते त्यांना त्याचा काही उपयोग झाला नव्हता। माकडांनी दगड बाजूला करून बाईकच्या सीट फाडल्या होत्या। ट्रॅकच्या शेवटी हा उलगडा झाला। गाड्या पार्क करून आम्ही वाघोबा मंदिरात दर्शनासाठी गेलो। मुख्य मंदिरात वाघोबाची तांदळा मूर्ती आहे, तर बाजूला शेंदूर लावलेल्या पाषाण देवता आहेत। पालघर हा बहुसंख्य आदिवासी जिल्हा आणि आदिवासींची मुख्य देवता म्हणजे वाघोबा। त्यामुळे या घाटाचा रक्षक म्हणून वाघोबा देवतेचे मंदिर या ठिकाणी बांधलं असावं, कारण हा घाट एकेकाळी प्राचीन व्यापारी मार्गाचा भाग होता। वाघोबा मंदिराच्या बाजूला महादेवाची पिंड आहे। मंदिराच्या शेजारी विकी कृष्णन यांचं टपरी वजा दुकान आहे। 15 दिवस आधी सांगितल्यास येथे पर्यटकांसाठी जेवणाची व्यवस्था करतात। मंदिरात वाघोबा देवतेचे दर्शन घेऊन आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली। मंदिराच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जाणारी पांदीव पायऱ्याची वाट आहे। काही अंतर चालल्यावर ही वाट प्रशस्त मळलेल्या पायवाटेत रूपांतरित होते। वाटेतील एक छोटं पठार वगळता संपूर्ण वाट सलगपणे दाट जंगलातून सरळ किल्ल्याकडे जाते। यामुळे या किल्ल्यावर वाट चुकण्याची शक्यता कमी असते। ही वाट उभ्या चढायची असून लाल मातीमुळे पावसात निसरडी झालेली असते। दाट झाडाझुडपामुळे सूर्यकिरण थेट पोचत नसले तरी कोकणातील दमट हवामानामुळे शरीर घामाघूम होते। त्यापासून रमतगमत साधारण पाऊण तासात आम्ही पठारावर पोचलो। या पठाराला गडाची माची म्हणता येईल। तसं पाहिलं तर थेट चालत गेल्यास अर्ध्या तासात पठार गाठता येतं। संपूर्ण पठार धुक्याच्या वेळात हरून गेलं होतं, त्यामुळे आम्हाला इथे काही स्पष्टपणे दिसत नव्हतं। मात्र धुकं जरासं बाजूला झालं की पायथ्याशी असलेल्या राळातील गावांचं सुंदर दृश्य नजरेत येत होतं।
पठारावर काही वेळ घालून आम्ही गडाच्या माथ्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पुढे संपूर्ण वाट उभ्या चढायची असून दाट झाडीतून जाते. जसं पुढे जात होतो तसं वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढत जात होते. वाटेत गोगलगाय, बेडूक, खेकडे यासारख्या प्राण्यांचे दर्शन घडले. त्याचबरोबर हळदीच्या फुलांचेही दर्शन झाले. वाटेत लालसर दिसणारे खेकडे हे मादा खेकडे होते. पावसाळ्यात ते आपल्या पोटात असंख्य पिल्ले घेऊन फिरताना दिसले. येथील डोंगरी लालसर खेकडे तुलनेने कमी आक्रमक व अचपळ वाटले. त्यामुळे त्यांचा फोटो मोबाईलमध्ये टिपणे सहज शक्य झाले. पाऊण तास चालल्यानंतर धुक्याच्या आच्छादनातून गडमाथा अंधुकसा दिसू लागला. इथून जंगल संपतं आणि एक आडवा व सोपा रॉक पॅच पार केल्यावर वाट कातळ खडकातून वर चढते. वर पोचल्यावर भग्न अवस्थेतील किल्ल्याच्या भिंतीचे अवशेष दिसू लागतात. तुटलेल्या भिंतीच्या सरळ रेषेत असलेल्या पायऱ्यांच्या वाटेने वर जाता येते. पायऱ्यांच्या जवळ कधी काही गडाचा प्रवेशद्वार असावं असं वाटतं. या पायऱ्यांवरून वर गेल्यावर अधिकृतपणे गडाच्या हद्दीत प्रवेश होतो. थोडं पुढे चालत गेल्यावर एक छोटं पाण्याचं टाकं लागतं. टाक्यापासून 10-15 पावलं वर गेल्यावर एक छोटंसं पठार लागतं, ज्याला गडाची दुसरी माची म्हणता येईल. किल्ल्याची नावे काळदुर्ग, काळमेघ आणि नंदीमाळ. उंची 1550 फूट. प्रकार गिरिदुर्ग. उपयोग ठिळणीगड. चढाई श्रेणी सोपी, पावसाळ्यात थोडी मध्यम. दुर्ग किल्ला पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात वसलेला एक गिरिदुर्ग आहे. या किल्ल्याचा उपयोग प्राचीन काळी केळवे, माहीम, डहाणू आणि सुपारत म्हणजे नाला सुपारा या बंधामार्गे होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. प्रिया, वैतरणा, तांसा आणि त्यांच्या खोऱ्यातून होणाऱ्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी पालघर परिसरात अनेक डोंगरी किल्ले बांधले गेले. त्यात काळदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. गडमाथा आयताकृती असून त्यामुळे हा गड दुर्बिणी सहज ओळखता येतो. गडावरती 3 पाण्याची खोदीव टाकी, भग्न अवस्थेतील तटबंदीचा पायाचा काही भाग शिल्लक आहे. एवढेच काही अवशेष आज पाहायला मिळतात. गडावर पोचायला साधारण 1 ते 1.5 तास लागतो. गडाचा संपूर्ण फेरफटका मारून प्रत्येक महत्त्वाची ठिकाणी थांबून पाहायची झाल्यास 3.5-4 तास पुरेसे आहेत. संपूर्ण गड दाट धुक्याच्या कुशीत लपलेला होता. त्यामुळे बालेकिल्ल्याचे दर्शन होणे शक्य नव्हतं. मात्र त्या धुक्यात हरवण्याची मजा काही औरच होती. माचीवरून अधूनमधून धुक्याची चादर बाजूला सरकली की गडाच्या पायथ्याखाली प्रदेशाचं सौंदर्य खुलायचं आणि मन मोहून टाकायचं. आमच्या आधी 2 तासापूर्वी आलेले पर्यटक धुके निवळण्याची वाट पाहून शेवटी निराश होऊन परत निघून गेले. आम्ही मात्र माचीवर थांबून सोबत आणलेला खाऊ खात शांतपणे वातावरणाचा आनंद घेत राहिलो. तेवढ्यात लहान मुलाचा आवाज ऐकू आला. मागे वळून पाहिलं तर एक 5 वर्षाची चिमुरडी आपल्या आई वडिलांसोबत गड फेरीला आली होती. पायथ्यापासून गडावच्या माथ्यापर्यंत खडतर प्रवास तिने छोट्या छोट्या पावलांनी पूर्ण केला होता. तिच्या पालकांनी तिला इतक्या लहान वयात गड भ्रमंतीची आवड लावली हे पाहून खूप आनंद झाला. तिच्याशी थोडा संवाद साधला. थोडंसं धुकं कमी झाल्यावर आम्ही गडाच्या बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. बालेकिल्ला म्हणजे गडाचा सर्वोच्च माथा. काळदुर्ग हा आयताकृती खडकावर बसलेला असून त्याच्या उत्तर दिशेला चौकोनी भाग बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला माचीपासून अंदाजे 2 ते 3 मीटर उंचीवर असून येथे जाण्यासाठी कातळात कोरलेल्या 5 ते 6 पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरून वर गेल्यावर आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. तिथे एक छोटंसं पाण्याचं टाक आहे. एक ध्वजस्तंभ आहे. स्वच्छ हवामान असेल तर बालेकिल्ल्यावरून आसवा, अश्शेरी, कहोजगड, सूर्यवैतरणा नद्या आणि त्यांचा संगम सुद्धा दिसतो. पण त्या दिवशी धुक्याने संपूर्ण परिसर व्यापला असल्यामुळे आम्हाला काहीच दिसले नाही. थोडा वेळ बालेकिल्ल्यावर घालून आम्ही पुन्हा माचीवर आलो. तिथून बालेकिल्ल्याच्या कातळकड्याला चिकटून असलेल्या पूर्वेकडील वाटेने आम्ही गडावरील मोठ्या टाक्याकडे गेलो. टाकं पाहून परत माचीवर आलो. मनात एक इच्छा होती, गडाच्या विरुद्ध दिशेला उतरणाऱ्या वाटेवर असलेल्या मेघोबा मंदिराला भेट द्यायची. आम्ही ती वाट शोधण्याचा प्रयत्न केला, पण धुक्याच्या दाट आवरणामुळे ती वाट सापडली नाही. अशा अवस्थेत वाट चुकण्याचा धोका मोठा असल्यामुळे तो प्रयत्न सोडून देऊन गड उतरायचं ठरवलं. काळदुर्गावर पावसाचे वातावरण होते. आभाळ ढगांनी भरलेलं होतं, पण तरी एकही ते मांगावर पडलं नाही. चढाई करताना मात्र घामाने संपूर्ण शरीर भिजलं होतं. त्यामुळे पावसाच्या थेंबाची आत अधिकच तीव्रतेने लागून राहिली होती.
किल्ल्याचं दुसरं नाव काळमेघ. गडदेवताही मेघोबा. मेघोबाने आमच्यावर जरवर्षाव करण्याची कृपा काही दाखवली नाही. मेघाच्या अधिपतीने आमच्याकडे दुर्लक्ष केलं असंच वाटत होतं. गड उतरताना सुरुवातीला वाटलं होतं की पायथा लवकर गाठता येईल, पण पावरांचा पाय थोडा मुरगळल्यामुळे आमचा वेग कमी झाला आणि उतरणीला उशीर झाला. संपूर्ण पायवाट काही अपवाद वगळता लालसर मऊ मातीची असून सरळ उतरणीची आहे. त्यामुळे त्यांच्या पायाची चपला घसरत होत्या आणि सावधपणे चालावे लागत होते. त्यामुळे पठारापर्यंत पोचायला दुपारचे 1 वाजले होते. एवढा वेळ गड धुक्याच्या चादीत लपला होता, पण अचानकपणे धुकं पूर्णपणे गायब झालं. त्याची जागा तीव्र उन्हाने घेतली. जणू काही धुक्याने आम्हाला निरोप देण्यासाठी मागे हटून मात्याचे शेवटचं दर्शन घडवलं. कादुर्ग किल्ला सविस्तर इतिहास उपलब्ध नसला तरी पोर्तुगीजांच्या सत्ताकाळात तो त्यांच्या अधिपत्याखाली होता. काही काळ संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांकडे गेला, परंतु नंतर पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. इसवी सनाच्या 1737 ते 1739 काळातील शिवाजी अप्पांच्या वसई मोहिमेदरम्यान मराठ्यांनी पुन्हा या किल्ल्यावर ताबा मिळवला. कसे जावे? मुंबईहून रेल्वेने पालघर रेल्वे स्थानक गाठावे. तिथून मनोरकडे जाणे बस किंवा स्थानिक टमटमने प्रवास करून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोबा मंदिराजवळ उतरावे. या ठिकाणाला वाघोबा खिंड म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय महामार्गावरून मनोरजवळील मस्तान नाका 14 किमी अंतरावर आहे, तर वरई नाक्यापासून 16 किमी अंतर वाघोबा खिंड लागते. महत्त्वाच्या सूचना: पिण्याचे पाणी. गडाच्या पायथ्यापासून गडापर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गडावर 3 पाण्याच्या टाकी आहेत, पण ते पिण्यायोग्य नाहीत. त्यामुळे आवश्यक तेवढे पाणी स्वतःबरोबर नक्की घेऊन यावे. चढाई उतराई. गडाची पायवाट कायची खडी व निसरडी आहे. विशेषतः पावसाळ्यात चांगल्या ग्रिपचे पादत्राणा वापरावेत. माकडापासून सावधान. गाड्या लावताना माकडापासून होणाऱ्या त्रासाची काळजी घ्यावी. किमती वस्तू माकडापासून दूर ठेवाव्यात. सकाळी लवकर चढण्यायोग्य. इथले वातावरण दमट असल्यामुळे सकाळी लवकर गड चढायला सुरुवात केल्यास हवा आल्हाददायक असते आणि धुक्याचे सौंदर्य अनुभवता येते. वाघोबा मंदिराजवळ आम्ही चहाड घाट उतरून सातलूच्या गरम पाण्याच्या कुंडाकडे निघालो.